आता सर प्रत्येकाला चांगलं बोलतात, चांगलं व्यवस्थित जणू काय घरात येतात, पाया पडतात, पाय धरतात आणि इलेक्शन होऊन गेले की चौथ्या दिवशी त्याला कोण विचारत नाही. लढत काय जरा आता घासाघाशीच होणार सगळ्यांची. काय गोगलगाईगत काम आहे, मतदान करायचा विषय सोडून द्यायचा. कोण येईल काय सांगता येत नाही. काय मुंगसागत काम आहे, सापा मुंगसागत. गोरपडीच्या पाठीगतींची अवस्था करतात आमच्या बरोबर. ताब्यात आली की हे बोके बनतात, प्रत्येकाला यवदाराला बघतात, माणूस घेऊन पाठीमा राहतो. सर बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे कुरुंदवाड शहरात आणि कुरुंदवाड शहरातल्या महाराणा प्रताप चौकात मी सध्या इथं थांबलेलो आहे. आज आपण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कुरुंदवाडातलं नेमकं राजकीय वातावरण कसं आहे, कशा पद्धतीची रंगत या नगरपालिका निवडणुकीमध्ये रंगणार आहे, इथला विकास नेमका कसा झाला आहे, नेमक्या इथल्या शहरातल्या समस्या काय आहेत, कोण या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आपली बाजी मारणार आहे, असं अन्य घडामोडींचा आढावा आपण या कुरुंदवाड शहरातील नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर पाहायला गेलं तर कुरुंदवाड शहराचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि या कुरुंदवाड शहरामध्ये तिरंगी लढत ही प्रामुख्याने होत आहे. राष्ट्रीय शाहू विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि भाजप असे 3 गट या निवडणुकीमध्ये उतरलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेमकी लढत या ठिकाणी कशी असणार, काय इथल्या लोकांच्या मनातल्या नेमक्या भावना या आज आपण इथल्या लोकांच्याकडून समजून घेऊया. काय सांगाल कुरुंदवाडातल्या विकास कामाबाबत? नमस्कार पहिला तुम्हाला दोघांनाही. आमच्या इथे वेळ काढून आलात आणि आमची तुम्ही मुलाखत घ्यायला सामान्य माणसाची आहे, हे तुमचं पहिला आभार मानतो. कारण सामान्याच्या व्यथा ऐकणारे कोण नाहीत. बडे वाघ इथं काय म्हणतात की मुंगसागत काम आहे, सापा मुंगसागत काम. म्हणजे असं का म्हणतो मी, आज इलेक्शन जवळ आली की आमच्याकडे येतात, सगळ्या गोष्टी आमच्या पाया पण पडतात. इतरशे चांगले प्रतिष्ठित लोक आहेत, इतर वेळेला त्याच्या व्यथा सुद्धा ऐकून घेत आहेत. आज गावची स्थिती अशी आहे, पाण्याची मोठी स्कीम होणार होती, त्या लोकांनी घालवली. म्हणजे फिल्टरचं पाण्याची स्कीम होणार होती, घालवली. आज रस्त्याचा अवतार असा आहे, इंचलंजी पाणी आमच्या नदीचं जातंय. इंचलंजी लोक आमचेच आहेत, परके नाहीत. पण तुम्ही रोड वगैरे करता आणि रोडची व्यवस्थित करत नाही. आज आमच्या गाड्या इथं स्टॉपला लागतात. प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या आहेत. काय सामान्य घरातले आणि गरिबातले लोक आहेत. विषय काय, तुम्ही आज इलेक्शन जगता, पण इलेक्शन घेता, सगळं करता, निवडून येता, लोकप्रतिनिधी होता तुम्ही, आणि त्यांची व्यथा तुम्ही ऐकून घेत नाही. ते काम करणे आजपर्यंत चालत आलेलं आहे. ह्याच्या असं होऊ नये असं वाटतंय. पण आता गोगलगाईगत आहे. काय गोगलगाईगत काम आहे, गोगलगाई तुझी पाठ माव. पण नंतर बघायला गेलं तर सर तुम्हाला सांगतो, मला काय त्यांच्याशी वैरत्व नाही, पण एक चीड आहे मनापासून. गोरपडीच्या पाठीगतींची अवस्था करतात आमच्या बरोबर. एखादा सामान्य माणूस गेला, बाबा माझं काम आहे, माझ्या बाळाचं काम आहे, माझ्या मुलाचं काम आहे, माझ्या हॉस्पिटलचं काम आहे, माझ्या घर पडलंय किंवा आडं मोडलंय, हे सांगायचे दिवसच राहिलेले नाही. हे लोक आता आम्हाला गुंडाळ्या बघतात. पण मला सरकारला सांगणं आहे, या जनतेला सांगणं आहे, तुम्ही आयुष्यभर फायदा करून घेणार आहे, पण एक वेळ जनतेची व्यथा बघा आणि त्याचा काहीतरी फायदा करा. 5 वर्ष बागाई साहेब, या बागेची अवस्था अशी आहे की बागेची खाजगी लोकांना दिले संडास बाथरूमची चावी आणि याची काय, आणि इथले जे लोक आहेत त्यांना त्याची व्यथा, संडास बाथरूमला सुद्धा जागा नाही. हॉटेलवाले आहेत, हॉटेलवाल्यांना इथलं पाणी फुकट दिलं जातंय आणि तिथली चावी जर त्या बाग बगीच्यात लहान मुलं ही शाळेकरी आलेली खेळायची, त्या खेळात ती मुलं जर खेळायसाठी बाग बगीचे त्यासाठीच आहे, तर अजिबात त्यांच्या लग्नीसाठी किंवा संडास बाथरूमसाठी चावी दिली जात नाही. मग शासन तिथं नगरपालिका ह्या गोष्टी नगरपालिकेपर्यंत कळवलं लागेल. गेलो होतो हे मी मगाशी शब्द वापरला तुम्हाला, बोके. त्या पद्धतीचं जोपर्यंत त्यांची सत्ता ताब्यात आली की हे बोके बनतात, प्रत्येकाला यवदाराला बघतात, माणूस घेऊन पाठीमा राहतो. सर आता काय मागणं आहे नेमकं? आता मागणं आहे, बाग बगीचा नीटनेटके ठेवा, प्रत्येक जे मुलांना खेळण्याचं आहे ते व्यवस्थित ठेवा. सर्व जाती धर्माचं माझं गाव आहे. जात धर्मापेक्षा माणसाचं ध्येय आणि विचार हे महत्वाचे आहेत. त्यांच्या विचाराशी खेळू नका. आज इलेक्शन व्हायपुरतं त्यांना गोड बोलू नका. इलेक्शन झालं तर त्याला विसरू नका. कारण का आता लोक काय करतात, विचार करूनच. आता कशी लढत होणार कुरुंदवाडात? आता कुरुंदवाडामध्ये लढत असं होणार, सामान्य माणसाच्या जे खेळतात हे बडे लोक दादागिरी करतात एकमेकांवरती की नाही. आता सर
आता सर प्रत्येकाला चांगलं बोलतात, चांगलं व्यवस्थित जणू काय घरात येतात, पाया पडतात, पाय धरतात आणि इलेक्शन होऊन गेलं की चौथ्या दिवशी त्याला कोण विचारत नाही. आता कुरुंदवाडचा नगराध्यक्ष कसा पाहिजे? कुरुंदवाडचा नगराध्यक्ष असं पाहिजे, मला एक सांगावंसं वाटतं की सर्व जाती धर्माचं हे गाव आहे. कुठल्याही याच्यामध्ये पीराच्या ठिकाणी गणपती बसतो, गणपती ठिकाणी पीर बसतो. म्हणजे आमच्यामध्ये एकता भरपूर आहे आमच्या गावाला. हा धर्म ते धर्म आमच्या लोकात नाही आहे. कसा असावं नगराध्यक्ष? नगर सगळ्यांच्याकडे भावनिक नजरेनं चांगले बघून त्यांचं काम करावं, गावाचा विकास करावा. गावातल्या प्रत्येकची विद्यार्थी, गरीब विद्यार्थी आहेत, वयोवृद्ध आहेत, दवाखान्याचा विकास करावा, दवाखान्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढाव्या. कोण असणार मग आता सध्या म्हणजे आता हे कसं आहे, पैशाचं वातावरण आहे सर. पैसे आजकाल कसं भूक लागले त्याला अन्न पाहिजेच आहे. कोण असणार मग आता ह्याच्यामध्ये हा बाजी कोण मारेल मग? बाजी आता हे कसं माहितीये काय, माझं एक कल काँग्रेसकडे जातोय, एक कल ह्याच्याकडे जातो, कोणाकडे भाजपकडे जातो, एक कल शिवसेनेकडे जातो. की बाजीपेक्षा गावातला प्रतिष्ठित लोक म्हणून मतदान करतात, पक्ष बघत नाहीत. त्यामुळे पक्ष न बघता की नाही आपला माणूस म्हणून मतदान करतात. तेवढंच होणार आहे सर. आणि एक कळकळीची विनंती आहे सर, तुम्ही आलात, आमचे बोलणं ऐकून घेतलात, हे पोचावं लोकांना, हे कळावं. एक लोक आहेत त्यांना बोला म्हटलं बोलता येत नाही. कारण का माहितीये का, त्यांचे विचार खोटतात. धाडसाने त्यांनी बोललं पाहिजे काय, ही अशी या बगीच्याची सुधारणा जरूर व्हायला पाहिजे सर. हे कळकळीची विनंती आहे. संडास बाथरूम वगैरे नगरपालिकेने दिल्या, सामान्य माणसाला वापरायला देत नाहीत. आणि खाजगी लोकांकडे समोरचे बागवान म्हणून आहेत, त्यांच्याकडे त्याच्या चाव्या आहेत हॉटेलच्या. कुरुंदवाडात नगरपालिकेची निवडणूक लागल्या, काय कसं आहे आता चित्र, कसं आहे, कशी होणार निवडणूक? कोणाकोणाला फाईट होणार? फाईट काय नगराध्यक्ष पदासाठी एक होणार हा. आणि बाकीचं पॅनेल राष्ट्रवादी शाहू आघाडी येईल आणि नगराध्यक्ष पद हे बापूसने जाईल. बापूंना? काँग्रेस पक्षाला जाईल. कुठल्या? काँग्रेस पक्षाला? का बरं असं का वाटतंय? तसं उमेदवार तोळे बरं आहे की नाही. आता इकडे मनीषा डांगे आहेत, रामभाऊ डांगे यांच्या सून आहे. आहेत, इकडे जयराम बापू पाटलांच्या सून आहेत, योगिनी पाटील, भाजपचं पॅनल आहे. बापूंचा गट मोठा आहे. बरं. बापूंचा गट मोठा आहे. तर विरोधकांचं पण आव्हान आहे की त्यांना? बरोबर आहे. कामं कशी आहेत कुरुंदवाडात? कामं आहेत की, कामं भरपूर केलेत कामं काँग्रेस पक्षात. आता जे फुटून गेलेले ते सगळे बापूंच्या गटातलेच आहे. आता इकडे लोक मामा म्हणले कुरुंदवाडात रस्त्यावर सगळे खराब आहेत, बगीच्यावर आहे की दुरावस्था आहे. आमच्याकडे केलेले आहेत रस्ते. तुम्ही कुरुंदवाडात राहताय, कुरुंदवाडात तुम्ही विक्रेते म्हणजे इथं व्यवसाय करताय, कसा आहे कुरुंदवाडाचा विकास, कसा आहे कुरुंदवाडाच्या समस्या काय आहेत? वाहतुकीच्या समस्या आहेत, अडचण भरपूर आहे गावात. आणि मोटरसायकल ते असं व्यवस्थित लावत नाहीत आणि पार्किंग व्यवस्थित करत नाही. आता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात, कशी होणार लढत? लढत ही चुरशीची लढत होणार. कोण कोण असणार लढतीत कोण कोण असणार? नगराध्यक्ष पदाच्या लढतीत कोण कोण आहे? आता रामचंद्र टाके तात्या आहेत, टाके तात्या, जयराम पाटील बापू यांचीच पण आहे. मग कोणाचं झुकतं माप कोणाच्या बाजूने, पारडं कोणाचं? अजून काय अंदाज सांगता येत नाही. कामं कोणा चांगले त्यांच्यात? यांच्यात कामं कोणा चांगले? काम काय तो लॉकडाऊन पासून बंदच आहे ना. अजून काय कोण कामं केलेलं? हा काम केलेलं बरं. इथनं बघूया कसं. काय मागणी काय तुमची मग? आता हे सगळ्या समस्या सांगितलं, काय मागणी आहे तुमची? वाहतूक व्यवस्था चांगली व्हावी कुरुंदवाडमध्ये. वाहतूक व्यवस्थेचा एकदम बोजवारा उडवलेला आहे. कुरुंदवाडच्या निवडणुका लागल्यात नगरपालिकेच्या आता, काय कशी होणार लढत तुमच्या कुरुंदवाडात? लढत हाय, टक्कर आहे, काठी टक्कर आहे. तर नवीन चेहऱ्यांनी संधी द्यायला पाहिजे, विकास कामं व्हायला पाहिजे, हेच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. कसे आहेत विकास कामं, कसे आहेत कुरुंदवाडातली? विकास कामे काय, रस्ते इकडं साईडला बघा, रस्ते आहेत, वाहतुकीची समस्या आहे माळावरती, नियोजन सगळं व्हायला पाहिजे व्यवस्थित. आणि काय, आणि एखादा कुठले जरा नळपाणीचा जे प्रश्न जरा पेंडिंग पडले ते पूर्ण व्हायला पाहिजे. आता काटेकी टक्कर होणार म्हणताय, मग नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा किंवा कुरुंदवाडाचा नगराध्यक्ष कोण असा वाटतंय? ते आता आम्ही काय बोलू शकत नाही. काय सांगाल कुरुंदवाडचे की नागरिक म्हणून कुरुंदवाड विकास कामाच्या बाबतीमध्ये कसं आहे? विकास बाबतीच्या म्हणायचं तर तुम्हाला म्हणावं तसं अजून विकास झालेला नाही.
निवडणुकीनंतर बघूया काय होत आहे. जर आता निवडणुका लागल्यात नगरपालिकेच्या, कशी होणार लढत कुरुंदवाडात? तर आता हे सगळे घासाघासी होणार आहे लढत. आणि कुणाकुणाच्या घासाघाशी होणार? ते ह्यात बरेचसे उतरलेले आहेत. प्रशांत चव्हाण आहेत, पाटील आहेत. विकास काय नाही, हाय तसंच आहे, पहिल्यापासून जसं आहे तसंच आहे. त्यातल्या त्यात बरं म्हणायचं हाय बरं. मग आता नगरपालिकेनं ह्या 5 वर्षात जी कामं केली ती कशा पद्धतीने केल्यात कामं केल्यात, इकडे तिकडे रस्ते केल्यात, गावागाव केल्यात, म्हणजे गावात आत. पण मेन रोडला काहीच नाही केलं. नाही, दुरावस्था आहे. मेन रोडला दुरावस्थाच आहे. स्वच्छता कशी आहे? स्वच्छता चांगली आहे, एक टिप टॉप आहे, एक नंबर. होय. आता निवडणुका लागल्यात नगरपालिकेच्या, कशी लढत होणार? लढत काय जरा आता घासाघाशीच होणार सगळ्यांची. कोण येईल काय सांगता येत नाही. काय कोण आहेत लढतीत प्रामुख्यानं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार? काय सांगता येत नाही, असं नाव सांगू शकत काय चल रहा है कुरुंदवाड में? नाही. इलेक्शन का दौर चालू आहे. इलेक्शन का जोर चालू आहे. कुणाचा जोर आहे यात आता काय बघवा घ्या कुणाचा जोर आहे. कसं आहे राजकीय वातावरण कशा पद्धतीने सुरू आहे कुरुंदवाडात? हा जोरात फोडाफोडी चालू आहे वाटतं. फोडाफोडी झाली तुमच्या कुरुंदवाडात चालू आहे. अनेक नेत्यांची. काय झालं मग कशी होणार निवडणूक नगराध्यक्ष पदाची? नगराची पाहिजे आता बघायला पाहिजे आता काय कोण कोणाला मत देतोय, काय देतोय, काय करत. तरी जोर कोणाचा? जोर या तिन्ही पक्षाचा आहे, भाजपचा बी आहे, शाहू आघाडीचा पण आहे, काँग्रेसचा पण आहे, दोन्ही. त्याच्यात चांगलं लोकांची कामं करणारा किंवा लोकांची कामं केलेला कुठला गट आहे? हा तसं दोन्ही गट चांगले. तात्या डांगे काय पाटील त्यांनी आहेत काय. कुरुंदवाडातल्या आता कामाच्या बाबतीत काय सांगाल मग? कामं कशी आहेत कुरुंदवाडातली? अजून काय इलेक्शन नव्हतं त्यामुळे काय शिवणचं राज चालू होतं. काय अजून काय तशी कामं नाही. पाणी योजना हे सगळं आता बंद पडलंय. काय बघू आता हे आता आल्यावर काय होते काय नाही बघू. नगरपालिकेने काय लक्ष दिलं नाही. काय आलंय प्रत्येक वेळेला शिवा बदलत गेला ना, त्यामुळे अवघड झालं ना सगळं. कोण लक्ष दिलं नाही तुम्हाला. कसं असं वाटतंय कुरुंदवाडचा नगराध्यक्ष कसा असावा असं वाटतंय? नगराध्यक्ष काय शहराचा विकास करणारा असला पाहिजे, बस एवढंच. कोण असेल चेहरा असा? चेहरा का दोन गट सांगितलं, दोन्ही मध्ये कोण खरं पारडं कुणाच्या बाजूने जड वाटतंय? झुकतं पारडा आता काय डांग्यांनी तात्यांच्या त्याचं वाटतंय का बरं? काय काम काय व्यक्तिमत्व आहे, कार्य चांगला. बापूंचं पण चांगला आहे ना इकडे? बापूंचा बी चांगला आहे. बापू बी 2-3 वेळा नगराध्यक्ष झालेत. काय त्यांच्या कार्यकर्त्यात बी चांगलं कार्य. भाजप आहे इकडे एका बाजूला. हा भाजप एका बाजूला. निवडणुका सुरू झाल्यात, काय कशा पद्धतीचं राजकीय वातावरण आहे? कुणाच जोर आहे इकडे यावेळी रामभाऊ डांगे. का बरं तुम्ही समर्थ आहे त्यांचे? समर्थ आहे. कामं कशा आहेत कुरुंदवाडातली? कामं त्याची एक नंबर आहे. पण आता तिरंगी लढत आहे, तिघं पण आता एकमेकांना भेटणार. मग भेटणार यावेळी येणार बघा. आता येणार म्हटलं यावेळी 100%. मग कुरुंदवाडचा युवक आहे, बघूया काय म्हणतो. काय कुरुंदवाडात कशा आता नगरपालिकेची निवडणुकीची लढत होणार? एक उत्कृष्ट समाजसेवक, उत्कृष्ट सुशिक्षित व्यक्तिमत्व असं बघितल्यास फक्त आणि फक्त मनीषाताई डांगे नगराध्यक्ष पदासाठी कॅपेबल आहेत आणि त्याच निवडून येणार हे 100%. तिघ जण निवडून आले, तिघ जण निवडणुकीला उभे राहिले तरी पण एकच निवडून येणार, मनीषाताई डांगे फिक्स. मनीषा डांगेंच्या विरोधात 2 आणि मातब्बर उमेदवार, त्यांचं आव्हान आहे की त्यांना? ते मातब्बर असले तरी समाज लोकांपर्यंत जास्त पोहोचलेले मनीषाताई डांगे आहेत. त्यांनी ह्याच्या अगोदर सुद्धा नगराध्यक्षाचा कारभार सांभाळलेला आहे आणि त्या 100% ह्याच्या पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळतील हे आम्हाला ह्याची खात्री आहे. तू एवढं ठामपणे त्यांची बाजू घेऊन असं कसं सांगतो? कारण आम्ही त्यांनी आमची खूप कामं केलेली आहेत, आम्ही त्यांना अनुभवलेलं आहे. त्यांनी आमच्यासाठी काय केलंय ते आता तुम्हाला ह्याच्या थ्रू सांगू शकत नाही, पण ज्या सांगू शकणाऱ्या गोष्टी, सांगू न शकणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला पाठिंबा असणार आहे ते कुटुंब आहे. आता कुटुंबच ते तसं आहे. कुरुंदवाड शहराचा विकास कामं ह्या 5 वर्षापेक्षा आता पुढच्या 5 वर्षाची बघा, 100% मनीषाताई डांगे येणार आणि त्याच नगराध्यक्ष होणार. आपण एक जबाबदार नागरिक आहे, भारताची लोकशाहीचे आपण एक घटक आहे. मतदान करायचा विषय सोडून द्यायचा. लोकशाहीचा एक कणा म्हणून आपण काय सांगाल कुरुंदवाडच्या विकास कामाबद्दल? कुरुंदवाडच्या काय समस्या आहेत काय सांगाल?
असं काही नाही आहे. म्हणजे मी आहे राजकीय कुटुंबातला, पण मला काही एवढं नॉलेज नाही त्याचं, मी नसतोयच त्यात. कसा असावा कुरुंदवाडचा नगराध्यक्ष म्हणून? एक जबाबदार नागरिक म्हणून कुरुंदवाडचा नगराध्यक्ष कसा असावा? कामं करणारेच असावा. कोण असेल मग असं? कशी लढत कशी होणार? तिरंगी तिरंगी होणार. बरं. लढत तिरंगी होणार. आणि पारडं मग कुणाचं जर वाटतंय सगळ्या निवडणुकीत? शाहू आघाडी गावाकडे. का बरं असं का वाटतं? आहे, सपोर्ट आहे चांगला, नेते आहेत चांगले त्यात, बरं. त्यामुळं आणि शाहू आघाडीबरोबर भाजप आहे आणि काँग्रेस आहे, यांचं पण त्यांना आव्हान आहे. आहे की नक्कीच आहे आव्हान हे शेवटपर्यंत असणारच आहे, काय विषय नाही. त्यांनी काय म्हणजे तुल्यबळ नाही आहेत असा काय भाग नाही आहे, पण आहे म्हणजे आम्ही शाहू आघाडीत आहे म्हणून आम्हाला असं वाटतं. कसं वाटतं?